तयार आहे, सैनिक तयार आहे. चलो एकदम. सर्वांना गुड मॉर्निंग अँड गुड डे. एकदम छान हुशार आहात ना तुम्ही सगळेजण. एकदम तसेच राहा, छान आळस करू नका. आणि आता भरपूर चालायचं आहे. हा, आता नांदेड पूर्ण करायचंय. बस करा अभ्यास. अरे पायांना जरा आराम ना. बाकी काहीच नाही. अगोदर आम्हाला दोघांना शेकान करताना बघूया. मग असं कोणी चांगलं बघणं हेच काहीतरी करायला पाहिजे ना. आता माझं वय 73. मग पण करायला पाहिजे ना. समाजामध्ये आणि देशासाठी काहीतरी करावं. पूर्वी तसं स्वातंत्र्य सैनिक होते नाही, त्यांनी बरेच काही त्याग केलेला आहे देशासाठी, समाजासाठी वगैरे. भारताचे भविष्य घडवतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे मी एवढं चालतो. ग्रेट सर, ग्रेट. आणि तुम्ही सांगा ना तुमचं काय. तर मी संगपाल लोणकर, हिंगोलीचा आहे. हा, हिंगोली. अरे वा. तर माझं मी एरिया मॅनेजर आहे. अच्छा. कसलं म्हणजे? मेडिकल. अच्छा. हा, एरिया मॅनेजर आहे. तर माझा नांदेड, हिंगोली, परभणी, वाशिम हा सराउंडिंग एरिया असतो. आणि मी वाशिमला परवाला बघितलं मी तुम्हाला. कळमनुरीच्या तुला बघितलं. म्हणजे मी 2 दिवस झाले मी फक्त गाडी बघत आहे आणि तुम्हाला समोर जाताना बघत. मला खूप छान वाटलं आणि यातला प्रत्येक मुद्दा मी जाताना येताना वाचत आहे. अरे वा. काल पण वाचला मी, परवाला पण वाचला आणि आता मी जस्ट गाडीच्या मांगा असल्यामुळे मला ते पूर्ण सराउंडिंग मला मिळालं. त्यामुळे खूप छान वाटलं सर. खऱ्या अर्थाने तुम्ही जागरूक नागरिक आहात. तुम्ही सामान्य नाही, असामान्य. सांगतो मी, सर्टिफिकेट देतो खरंच. पण हजारो लोक येतात जातात, बघतात, ते मेसेज बघतात. पण मोजक्याशे लोक असतात की असे अरे काहीतरी आहे, कुतूहल. ओके नाही.
शेतामध्ये जातोस, आलं कशात, कुठे शाळा दिसली की शाळेत आहे. आता मी कुठून हायवे पासून इथपर्यंत चालत आलो की नाही, त्याशिवाय होणार नाही. हो की नाही, प्रत्यक्ष मुलांना भेटण्याचा आनंद मला अधिक असतो. त्या ठिकाणी एकानंतर एक त्यांनी प्रश्न विचारले, नेमकं तुम्ही करता कसं, काय कसं शक्य आहे, कसं शक्य आहे की नाही, प्रश्न पडतो की नाही विचार, मला आवडेल, बाकी काही नाही. ची इच्छाशक्ती जरी असेल तरी पण तुम्ही गाडीने सुद्धा जाऊ शकता ना, मग पायीच का? हा, गाडीने होऊ शकत तर वेगात जातात, हो की नाही, तसेच मजा नाही. मी तीर्थस्थळ बघायला जात नाही. माझी तीर्थस्थळ आहेत शाळा, माझी तीर्थस्थळ आहेत शेतकरी, यासाठी मी जात असतो. खरी गोष्ट, हो की नाही, माझी तीर्थस्थळ आहेत. बस हेच, शांतता, मानवता, शिक्षण, पर्यावरण, कन्या भ्रूणहत्या, बालमजुरी वगैरे. कन्या भ्रूणहत्या मला सगळ्यात संताप होतो. तिथे बऱ्याच प्रदेशांमध्ये मुलीला जन्म होण्याच्या पूर्वीच गर्भपात होतो आणि तिथे तसंच तिचा जीव जातो. हे मला फार वाईट वाटतं. मग असं होता कामा नाही. किमान 21व्या शतकामध्ये, हो की नाही, पुरुष आणि स्त्रिया यामध्ये समानता असायला हवी, हो की नाही. प्रत्येक ठिकाणी मुलालाच महत्व, हो की नाही, असं नाही, मुली अगोदर, हो की नाही, नंतर अरे शिवाजी राजा झाला कसा, जिजाई होती म्हणून झालं, हो की नाही, नाही तर कसं होऊ शकेल. म्हणून चालण्याचं मी सांगितलं, गाडीतून नाही होऊ शकत, हे तर आहे. ये है क्या, ये कप है क्या? वो चाहिएगा उसको सब आता है मराठी, पर वो बीच बीच में नहीं बोलता। हैंग हो गया, वो हैंग हो गया, अच्छा बराबर समझ में आता है, बराबर बोला हूँ. हैंग हो गया रे क्या आज. बोला वो? आपने बोला अच्छा लगा, वो बोलता और चाहिए बोलता। एक शाळा केली आज, छान मजा आली, अजून काय पाहिजे, हो की नाही. त्या सरांच्या मानगुडीवर बसून आपण शाळा केली, त्याची इच्छा नव्हतीच, मागे लागून चला करायची, हो की नाही. आता ते आपल्या एडिट करा, हे ठेवू नका, मजा म्हणून चाललंय सगळं, हो की नाही. चला निघूया. वाह वाह वाह, थकलो रे बाबा. दर्शन, अरे किती वेळच चालतोय मी, पण मला बसायला मिळत नाही रे. तसं ते सम्राटमध्ये तो मिळतो ना, बोलतो श्रीराम लागू, मला बसायला, मला घर हवंय, हो मला घर हवंय, तसं मला बसायला बाकडं हवं, काहीतरी बसायला पाहिजे. बस फार ही माझी व्यथा आहे, हो की नाही. मैलोन मैल चालायचं पण बसायला नाही, फार वाईट वाटतं. आपल्याला मिळाले पाहिजे. क्या बात है.
आनंदाची गोष्ट म्हणजे आज आम्ही सकाळी मोरवाडी या ठिकाणाहून आम्ही सकाळी 5:45 वाजता चालायला सुरुवात केली. मध्ये एक टोल आला, पण तो टोल त्यांनी लगेच टोल माफी झाली आणि सहज झालं सगळ्या गोष्टी, वेळ गेलाच नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे आज सगळ्या गोष्टी आनंदाच्या झाल्या. मी जाम खुश आहे. तसेच पुढे आम्ही गेलो तर आम्हाला एक शाळा दिसली. विशेष म्हणजे काय माहिती का, मी फक्त बसण्यासाठी एक खुर्ची बघत होतो. खुर्ची दिसली म्हणून मी त्या खुर्चीवर जाऊन बसलो. खुर्चीत बसलो तर तेवढ्यात कोणीतरी एक RTO त्यांनी बघितलं की कोणीतरी माणूस इथे खुर्चीमध्ये बसलाय. तर मी त्यांना हाय केलं, म्हणजे थोडक्यात सांगितलं की मी खुर्चीमध्ये बसतोय. त्यांच्या लक्षात आलं की हा चालून आलेला माणूस आहे, थकलेला आहे, म्हणून मी मस्तपैकी बसलो. आणि नंतर ते आले तर मी त्यांना सगळी माहिती दिली की असं असं मी सगळ्या गोष्टी करतो, पदयात्रा, सगळी माहिती छोटी छोटी दिली. त्यांना जाम ते खुश झाले. विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की तुम्ही असेच पुढे जाल तर बालापूर आखाडा इथे तुम्ही गेलात, तिथे एक शाळा आहे, त्या शाळामध्ये तुम्ही जरूर जा. तुम्हाला शाळांमध्ये जायचं असतं ना तर तिथे जा. आणि त्याप्रमाणे मी गेलो आणि मस्तपैकी तिथल्या प्रिन्सिपलने मला रिस्पॉन्स चांगला दिला आणि त्यामुळे आज शाळा झाली, विद्यार्थ्यांशी संवाद झाला. जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद होतो ना तेव्हा त्या दिवशी मी जाम खुश असतो. आणि त्यानंतर पुन्हा चालणं पण आज छान झालं. विशेष म्हणजे आज एवढंच सगळं करूनही 22 किलोमीटर चालून झालेलं आहे. आणि दाटी या ठिकाणी आम्ही मुक्काम करतोय आणि जागा पण ठीक मिळालेली आहे, चांगली, ठीक कशाला, चांगली मिळालेली आहे. आम्ही आता मुक्काम करू. विशेष म्हणजे आता आमचं जेवणही झालेलं आहे मस्तपैकी आणि निवांतपणे झोपणार आणि उद्या नांदेडकडे वाटचाल करणार. नेहमीप्रमाणे 5:45 चालणार. ठीक आहे. सर्वांना शिवरात्री. ओके.